सध्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका निवडणुकांचं वारं वाहू लागलंय। या निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात कमी सुरुवात पाहायला मिळते। शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्याने आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय। नाही, गेल्या 43 वर्षापासून शिवसेनेत काम करीत असताना म्हणजे वयाच्या म्हणजे 9वीत असताना मी तेव्हापासून काम करतोय आणि आता माझा मुलगा वयात आला, मला मागच्या पंचवार्षिकलाही तिकिटासाठी भांडावं लागलं। तेव्हाही तिकीट कापलं, तेव्हाही माझ्या मुलाचं तिकीट कापलं आणि त्या रागात मी माझं तिकीट फाडून फेकून दिलं। आताही तीच अवस्था होती, आताही तशीच अवस्था होती। मी चार पाच दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो। राऊत साहेबांना सांगितलं, साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे, बरं बघतो म्हणे, मी करतो। त्यांचा रिप्लाय काही आला नाही। म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला, बाबा आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा। गेल्या काही महिन्यांपूर्वी विनायक पांडे पक्षाच्या एका बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले होते। तेव्हापासून त्यांची पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली होती। अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं। मात्र काल मुंबई शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती झाल्यानंतर नाशिकमध्ये झालेल्या जल्लोषात सहभागी झालेले विनायक पांडे यांच्या आजच्या भूमिकेनं सर्वांच्या भुवया उंचावल्या। विनायक पांडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।